वाजता नजारा पर सपन वाटता है। नवीन व्हिडिओमध्ये तर भावनो अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूपच जास्त सोपं असणार आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वापरलेलं मटेरियल सोबतच बीटमार्क प्रीसेट आणि सेक इफेक्ट प्रीसेट या दोन प्रीसेट पण भेटून जातील। दोन्ही प्रीसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। ऑल मटेरियलमधून सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। व्हिडिओ कशा पद्धतीने बनवू शकतो आपण, सुरुवातीला या ठिकाणी बीटमार्क असणार आहे, ओपन करायचे आहे। खूप सोपं असणार आहे। या ठिकाणी अशा पद्धतीचे सॉन्ग वगैरे आपलं असणार आहे। सुरुवातीला येऊन जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जे फोल्डर असेल ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे इमेजेस वगैरे सर्व काही ठेवलं असणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज सरळ अशा पद्धतीने ॲड करायचा आहे। वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। ओके, इमेज जर तुमचा बरोबर नसेल तर अशा पद्धतीने मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। नंतर पुढच्या बीटवर जाऊन इमेजची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे म्हणून, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। या ठिकाणी एक शॅडो PNG मी दिली असेल, ॲड करून घ्यायचे आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे, रोटेट आपल्याला इथे या ठिकाणी 180 करायचं आहे। PNG आपण अशा पद्धतीने वरी बरोबर असे तुम्ही बरोबर लावून घ्या, ठीक आहे, जेणेकरून तुमचा इमेज अशा पद्धतीने व्यवस्थित दिसेल। पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। पैंजण PNG अशा पद्धतीने आपण बनवून दिलेली असणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। याची पण लेंथ तुम्हाला पुढच्या बीटवर ठेवायची आहे, ठीक आहे। बघू शकता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला याची पण साईज इथपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्या, ठीक आहे। त्यानंतर भावनो पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। जे काही तुम्हाला व्हिडिओ दिला असणार आहे ॲड करून घ्यायचं आहे। ओके, अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ असणार आहे, खूप भारी। पुढच्या बीटवर यायचं आहे, जे काही एक्स्ट्रा पार्ट होत असेल आपला इथून कट करून घ्या। ओके, त्यानंतर हे जे ग्रुप असणार आहे आपल्यावर, ठीक आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी ग्रुप अँड मास्क असणार आहे, क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मीडियावरती आल्याच्या नंतर भावनो आपल्याला करायचं काय, या ठिकाणी जे का तुम्ही इमेजेस वापरणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे। 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे। इमेज बरोबर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्या, थोडासा अशा पद्धतीने वाढून वगैरे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर या जे आपले हे जे असणार आहे रेक्टँगल याच्यापर्यंत अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे। ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर कधी पण इमेज तुम्ही रेक्टँगलच्या खाली ठेवा। ओके, अशा पद्धतीने आता बॅक यायचं आहे। बघू शकता आपल्या ठिकाणी या ठिकाणी खूप भारी इफेक्ट लागलेला आहे। काय नाही करायचं, आता पुढे यायचं आहे 12-10 पर्यंत, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। जे काही इमेजेस तुम्ही वापरणार असणार आहोत ॲड करून व्यवस्थित पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचे, ठीक आहे। तर चला या ठिकाणी मी सर्व इमेजेस घेतो आधी सेट करून। ओके, बघू शकता इमेजेस सर्व आपण लावून घेतलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, इथून या ठिकाणी आपण एक या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीची आपली PNG असणार आहे। इथे काय आपण PNG ॲड करणार आहोत, बट इथं आपण एक ॲड करून टाकूया। प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा पैंजण PNG ॲड करायचे, या पुढच्या बीटवर घ्यायचं आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर तुम्हाला हवं तिथे हे अशा पद्धतीने इथे तुम्ही ठेवून घ्या, काय विषय नाही, ठीक आहे। इतकं झालं, त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, हे जे PNG असणार आहे पुन्हा आपण या ठिकाणी किंवा ही जे PNG तुम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने ॲड करून घ्या। आता या ठिकाणी यायचं आहे आपल्याला बरोबर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही सेप ॲड करू शकता किंवा या ठिकाणी आपण जे काय शॅडो PNG दिली तो तुम्ही डायरेक्टली ॲड करून घ्यायचे। पैंजण PNGच्या खाली ठेवून घेऊया। नंतर याची लेंथ आपण अशा पद्धतीने करून घेऊन थोडंसं अशा पद्धतीने याला खालच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊया, व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे। बघू शकता आपलं पूर्ण आता व्यवस्थित दिसत असेल। आता आपल्याला करायचं काय, इथून सरळ अशा पद्धतीने बॅक यायचं आहे भावनो। जे काय सेक इफेक्ट मी तुम्हाला दिला असणार आहे, ठीक आहे, सेक इफेक्टला तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जे काय सुरुवातीचा इमेज आपला असणार आहे याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे। आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर इमेज असणार आहे आपला, इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट करून टाकायचं आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने। आता पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे। सर्वात खाली वेबचा इफेक्ट भेटेल, यावरती क्लिक करायचं आहे। आता या डिलीटच्या बाजूला 3 डॉट दिसतील, याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे। जे काय आपली PNG आपण या ठिकाणी ॲड केली असणार आहे PNGला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने, म्हणजे सुरुवातीला आपल्याला थोडंसं छान दिसेल। ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, हे जे PNG असणार आहे तुम्ही या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने 2 भागात कट करायचं आहे 12-10 पर्यंत येऊन।
त्यानंतर या PNGला तुम्ही अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता आपल्या अशा पद्धतीने खूप भारी इथे पण दिसून जाईल. ठीक आहे, बघू शकता असं होऊन आता या इमेजेसला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. बॅक यायचं आहे, त्यासाठी सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. जे काही 2 नंबरचा इमेज असणार आहे क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. बॅक एंड बीट मार्क जे असणार आहे ओपन करायचे आहे. मी बरोबर 12-10 सेकंदापासून आलेलो आहे बीट मार्कमध्ये. त्यानंतर इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, अशाच पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही पेस्ट करून घेणार शेवटपर्यंत. ठीक आहे, आता मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवत नाही, बट तुम्ही सर्व इफेक्ट अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. सेव्ह करायचा आहे, त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा. व्हिडिओची साईज तुम्ही 1080 ठेवू शकता. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ काहीच सेकंदात तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.